सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध. आजपासून आपण 20व्या दशकाला सुरुवात करणार आहे. या 20व्या दशकाचं नाव आहे पूर्ण नाम दशक. त्यामध्ये आपण पहिला समास शिकणार आहोत. या पहिल्या समासाचं नाव आहे पूर्ण निरूपण. पूर्ण निरूपण. ग्रंथराज दासबोधाचा हा अखेरचा दशक असून पूर्ण दशक असे त्याचे नाव आहे. ते अत्यंत योग्यच आहे. समर्थांनी जी गोष्ट सांगण्यासाठी हा ग्रंथ सांगितला ती सांगून झाल्यानंतर आता ग्रंथ पूर्ण होणार, म्हणून हा पूर्ण दशक आहे. समर्थ आपल्याला या दशकाला दिलेलं नाव पूर्ण नाम दशक का दिलं ते वेगवेगळ्या कारणाने समजावून सांगतात. जी गोष्ट सांगण्याआधी हा ग्रंथ सांगितला ती सांगून झाल्यानंतर आता हा ग्रंथ पूर्ण होणार, म्हणून हा पूर्ण दशक होय. साधकाने साधनेच्या आरंभी आपल्या साधनेचा भाग म्हणून दासबोधाचे श्रवण आणि मनन सुरू केले व या दशकापर्यंत आल्यानंतर साधना पूर्ण झाली. साधकाला आत्मज्ञान साध्य झाले, म्हणजेच ग्रंथाचे कार्य संपले. ग्रंथाचे कार्य पूर्ण झाले. साधना पूर्ण दशेला गेली, म्हणून हा पूर्ण दशक आहे. मी देह आहे या भावनेने दासबोध वाचायला सुरुवात केली. श्री समर्थांचा हात धरून 19व्या दशकापर्यंत येता अशाश्वत आणि अपूर्ण दृश्य संसार जो आहे, दृश्य संसार आहे, त्याला बाजूला सारीत वाटचाल झाली. 20व्या दशकामध्ये शाश्वत आणि पूर्ण ब्रह्मवस्तूचा प्रत्यक्ष अनुभव येऊन घेऊन जीवाला पूर्णता प्राप्त झाली. मी देह नसून मी ब्रह्म आहे असा साक्षात्कार झाल्याने जीव समाधान पावला. अशी पूर्ण समाधानाची प्रचिती आली, म्हणून हा पूर्ण दशक आहे. मला देव हवा या जिज्ञासेपोटी दासबोध सुरू केला. प्रथमच श्री समर्थांनी सांगितले की भक्तीने देव प्राप्त होतो. सुरुवातीला मी करता आहे, सर्व गोष्टींचा करता मी आहे अशी खात्री होती, परंतु श्री समर्थांच्या अर्थरूप संगतीमुळे मी करता नाही अशी भावना 19व्या दशकापर्यंत येता 19 दशक येऊन पूर्ण खात्री झाली आणि 20व्या दशकामध्ये जगदीश्वर किंवा अंतरात्माच खरा करताय याची पूर्णपणे खात्री होऊन भक्तीचे रहस्य कळून आले आणि म्हणून हा 20वा दशक म्हणजे पूर्ण दशक आहे. श्री दासबोधाचा आरंभ अज्ञानाच्या वर्णनाने झाला आणि आत्मज्ञानाने त्याचे म्हणजे अज्ञानाचे निरसन झाले. पण समर्थ म्हणतात
अज्ञान काय किंवा ज्ञान काय, दोन्हीही वृत्तिरूप आहेत. ज्ञानाचे विज्ञान होऊन मनाचे उन्मन झाले, तेव्हा ज्ञानक्रिया पूर्ण झाली. त्या विज्ञानाचे रहस्य म्हणजे मर्म या 20व्या दशकात आहे आणि म्हणून हा पूर्ण दशक आहे. असा हा 20व्या दशक श्री दासबोधाचा उपसंहार आहे. मागील 19 दशकांमध्ये श्री समर्थांनी एक संपूर्ण तत्त्वज्ञान किंवा जीवनाचा एक संपूर्ण अर्थ आपल्यासमोर मांडला. त्याच्या मुळाशी अज्ञान, ज्ञान, विज्ञान, भक्ती, प्रचिती व व्यवहार याविषयीच्या काही मुख्य संकल्पना आहेत. त्या सर्व संकल्पना श्री समर्थांनी या दशकामध्ये थोडक्यात पण निसंदिग्धपणाने एकत्र आणल्या आहेत. त्या सांगून झाल्या की ग्रंथ पूर्ण होतो आणि म्हणून हा 20वा दशक म्हणजे पूर्ण दशक आहे. या 20व्या दशकात सांगितलेल्या मुख्य संकल्पना अशा प्रकारे आहेत. एकूण आपल्याला या ठिकाणी समर्थांनी त्या संकल्पना सांगितलेल्या आहेत, त्याचा आपण आता थोडक्यात आढावा घेणार आहोत. अशा त्या एकूण संकल्पना 15 संकल्पना आहेत. बघूया आपण एक एक संकल्पना काय आहे. पहिली संकल्पना अशी आहे, मानव शरीर म्हणजे ब्रह्मांड वृक्षाचे उत्तम फळ आहे. ब्रह्मांड जे आहे त्याला वृक्षाची उपमा दिली आहे आणि त्या वृक्षाला पानं, फुलं, फळं येतात. त्याप्रमाणे ब्रह्मांड वृक्षाला जे उत्तम फळ प्राप्त आलेलं आहे, लागलेलं आहे, ते म्हणजे मानव शरीर आहे. नरद यासारखे दुसरे विलक्षण यंत्र नाही. दुसरी संकल्पना अशी आहे, देव भेटावा असे प्रत्येक माणसाला वाटते, पण येथे अज्ञान आणि भोळा भाव बिलकुल उपयोगी पडत नाही. तिसरी संकल्पना अशी आहे, देवाची प्राप्ती करून घेण्याचे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे पिपीलिका अर्थात मुंगीचा मार्ग. पिपीलिका शब्द संस्कृत आहे, त्याचा अर्थ आहे मुंगी. पहिला मार्ग देवाला प्राप्त होऊन घ्यायचा तो म्हणजे पिपीलिका मार्ग आणि दुसरा विहंगम मार्ग म्हणजे पक्षाचा मार्ग. चौथी संकल्पना आहे, विवेकाचा मार्ग हा विहंगम मार्ग आहे. विवेकाचा मार्ग हा विहंगम मार्ग आहे आणि तो फार चांगला मार्ग आहे. त्यामध्ये सतत मनन केल्याने प्रथम अज्ञानाचा नाश होऊन ज्ञान उदयाला येते. अज्ञान नाहीसे होते आणि ज्ञान उदयाला येते. पण अज्ञान आणि ज्ञान दोन्हीसुद्धा वृत्तिरूप असल्याने ज्ञानाचे पर्यवसान विज्ञानात होते आणि ते मन उन्मन होते. पाचवी संकल्पना आहे, आत्मस्वरूप ज्ञानदृष्टीनेच पाहावे लागते. आपल्याला स्वतःची ओळख करून घ्यायची आहे, आत्मस्वरूप प्राप्त करायचं आहे, तर ते आपल्याला ज्ञानदृष्टीनेच पाहावे लागते. आणि ज्ञानदृष्टी येण्यासाठी बाहेर कोणताच बदल करायला नको. आतमध्ये राहणारे मन बदलायला पाहिजे. बहिर्मुख असणारे मन आपण अंतर्मुख केले पाहिजे. 6वी संकल्पना आहे, पिंडाचा शोध हा मननाचा मुख्य विषय असावा. सतत मननाने रात्रंदिवस अर्थ धारण करावा. स्थूल मागे टाकून सूक्ष्म परब्रह्मात शिरावे. जे स्थूल दृश्य जगत आहे ते मागे टाकून अत्यंत सूक्ष्म असलेल्या परब्रह्मात शिरावे.
अशा रीतीने देहातच निष्कलंक आत्मस्वरूपाचा अनुभव घ्यावा. आत्मस्वरूप कसं आहे? निष्कलंक आहे. त्याला कोणताही कलंक नाही, कोणताही डाग नाही. अशा निष्कलंक आत्मस्वरूपाचा आपण आपल्या देहातच अनुभव घ्यावा. 7वी संकल्पना आहे, मूळ मायेतच सर्व दृश्य सृष्टीचे बीज आहे. मूळ संकल्पच विश्वामध्ये काम करतो आणि तोच अंतरात्मा आहे किंवा तेच चैतन्य आहे. त्यालाच सर्व द्रष्टा आणि सर्व साक्षी म्हणतात. 8वी संकल्पना आहे, 3 गुण सत्व, रज आणि तम हे 3 गुण आणि पंचमहाभूत यांच्यापासून हे विश्व निर्माण होते. दृश्य पदार्थांमध्ये जे जे वस्तू आपल्याला दिसतात त्या पदार्थांमध्ये, दृश्य वस्तूंमध्ये सजीव निर्जीव असा आपल्याला भेद आढळतो. सजीवामध्ये मूळची जाणीव कमी अधिक प्रमाणात प्रगट होते. 9वी संकल्पना आहे, मूळ जाणीवेला शिवशक्ती, प्रकृती पुरुष, अर्धनारी नटेश्वर, जगदीश्वर अशी वेगवेगळी नावे आहेत. त्यालाच अंतरात्मा म्हणतात आणि तोच खरा कर्ता असल्याने जगातील सर्व व्यवहार त्याच्याच सत्तेने चालतात. 10वी संकल्पना, प्रत्येक देहात, प्रत्येकाच्या शरीरात जो अंतरात्मा आहे तो अंतरात्माच कर्तेपणा गाजवतो. ज्या देहाचे जेवढे सामर्थ्य तेवढे त्या देहाचे कर्तृत्व असते. ज्या देहामध्ये अंतरात्म्याचे उदंड सामर्थ्य आणि कर्तृत्व प्रगट होते त्याला अवतार म्हणतात. आपण शब्द बऱ्याच वेळा ऐकलेला आहे. अनेकांचे अवतार झाले, कोणाकोण झाले ते आपण ऐकलेलं आहे. पण अवतार म्हणजे तरी काय? तर समर्थ इथे स्पष्ट करतात की ज्या देहामध्ये अंतरात्म्याचे उदंड सामर्थ्य आणि कर्तृत्व प्रगट होते त्याला अवतार म्हणतात. 11वी संकल्पना, ज्या माणसाला अंतरात्म्याचे अखंड अनुसंधान असते तोच प्रचितीचा साधू होय. अनुभवाला आलेला तो साधू होय. अंतरात्म्याचे अनुसंधान हेच त्या साधूचे ध्यान असून त्यातूनच आत्मज्ञान उदय पावते. मी केवळ द्रष्टा आहे, साक्षी आहे हा अनुभव स्थिर होणे यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. कर्ता करविता भगवंत आहे आणि मी केवळ द्रष्टा आहे, साक्षी आहे हा अनुभव नुसता येणे नाही तर तो अनुभव आल्यानंतर स्थिर होणे यालाच म्हटलेला आहे आत्मसाक्षात्कार. 12वी संकल्पना, आत्मज्ञानाने समाधान प्राप्त होते. आत्मज्ञान का बरे प्राप्त करून यायचं? आत्मसाक्षात्कार का व्हायला पाहिजे? तर आपल्याला समाधान हवे असेल तर आत्मज्ञानानेच प्राप्त होते. कशाचाही परिणाम होऊन ते कमी होत नाही. एकदा आत्मज्ञानाने समाधान प्राप्त झाले की त्यावर कशाचाही परिणाम होऊन ते कमी होत नाही. ध्येय साध्य पदरात पडल्याने, ध्येय म्हणजे साध्य पदरात पडल्याने जीवाची तळमळ शांत होते. 13वी संकल्पना आहे, आत्मज्ञान झाल्यानंतर आत्मज्ञान सतत भोगणारा, आत्मज्ञानाचे समाधानाचा अनुभव घेणारा संत शोधावा आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली आपण साधना सुरू ठेवावी. त्यामुळे होणार काय?
विनाकारण होणारे श्रम वाचतात. शंका कुशंका त्रास देत नाहीत. शंका कुशंका आपल्या त्रास देत नाही. 14 संकल्पना आहे. परब्रह्म परमेश्वर हा सर्वदेशी आणि सर्वव्यापी आहे. ते कल्पना व शब्द लटके पडतात, अपुरे पडतात. मनाचे शोधन करून ज्ञानदृष्टी संपादन करावी. मन उन्मन करून ज्ञानाचे विज्ञानात रूपांतर करावे. मन उन्मन करून ज्ञानाचे विज्ञानात रूपांतर करावे आणि अशा रीतीने स्वतःच्या अनुभवाने खून पटवावी. 15वी आणि शेवटची संकल्पना आहे. ब्राह्मी अवस्थेतून सहजपणे प्रगट झालेली ही वचने, ब्राह्मी अवस्था, साधकाची जी झालेली ब्राह्मी अवस्था, त्यातून सहजपणे प्रगट झालेली ही वचने आपण ऐकली. परमात्मा त्यांचा कर्ता आहे. त्यांचे सतत चिंतन आणि मनन जो कोणी मनुष्य करील त्याला निश्चयपूर्वक ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. श्रोत्याला या प्रसंगी 2 प्रश्न विचारले. श्रोत्याने विचारले वक्त्याला. हे प्रश्न काय बघूया आपण. मन, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्रिगुण, अंतरात्मा, मूळ माया ही सर्व तत्वे व्यापक आहेत. तसेच परब्रह्मसुद्धा व्यापकच आहे. मग या दोन्हींच्या व्यापकपणात फरक काय आहे? पहिला प्रश्न आहे त्यांचा. त्याचप्रमाणे आत्मा सगुण आहे की निर्गुण आहे? श्रोत्यांच्या मनात असा संदेह निर्माण झाला आणि त्याचे योग्य उत्तर मिळाले नाही, म्हणून तो वाढतच चालला. कोण कसा आहे याबद्दल कल्पना करीत राहिला. तेव्हा वक्ता जो आहे, अर्थात समर्थ रामदास स्वामी वक्ता आहेत, पहिल्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगतात की सगळा गोंधळ करू नका. ऐकताना नीट व्यवस्थित ऐका. सगळा गोंधळ करू नका. प्रथमतः तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर ऐका. विवेकाने विचार आणि विवरण करून प्रत्यक्ष अनुभव पहावा. प्राण्यांचे शरीर लहान मोठे असते. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, वेगवेगळ्या आकाराचे प्राणी आहेत, वेगवेगळ्या शरीराचे प्राणी आहेत आणि त्यामुळे कोणाचं शरीर लहान आहे, कोणाचं शरीर मोठं आहे. त्या मानाने त्यांचे सामर्थ्य असते. शरीर मोठे असेल तर त्याप्रमाणे त्यांचं सामर्थ्य आहे, जास्त सामर्थ्य आहे. शरीर लहान असेल तर सामर्थ्यही कमीच आहे. आपल्या सामर्थ्यांना अनुसरूनच प्राणी लहान मोठे व्यापार करतो. व्यापार म्हणजे व्यवहार करतो, कर्म करतो आपल्या सामर्थ्याला अनुसरून. परंतु त्याचे शरीर स्थूल असते. ते मना इतके चपळ असू शकत नाही. चंचलपणा किंवा चपळपणा हा मुळातच एकदेशी असतो. समर्थ सांगतात, चंचलपणा किंवा चपळपणा हा मुळातच एकदेशी असतो. तेथे पूर्ण व्यापकपणा असूच शकत नाही. म्हणून मनाच्या व्यापकपणाला सुद्धा मर्यादा आहे. मन आपलं व्यापक आहे, चपळ आहे, चंचल आहे, पण ते एकदेशी असल्याकारणाने
त्याच्या व्यापकपणाला मर्यादा आहे. पृथ्वीची व्यापकता पाहिली, जर आपण पृथ्वीची व्यापकता पाहिली तर तिलासुद्धा सीमा आहेत, मर्यादा आहेत. अर्थात प्राणी, मन व पृथ्वी आणि अग्नीलाही मर्यादा आहेत. कोणाकोणाला मर्यादा आहेत? प्राणी, मन, पृथ्वी आणि अग्नी यांना मर्यादा आहे. वायू तर मुळातच चपळ आणि चंचल आहे. त्या कारणाने तो सहजपणे एकदेशी आहे. आकाश व निरंजन हे दोन्हीही व्यापक आहेत, घनदाट आहेत. त्यांच्याबद्दल काहीच शंका घेण्याचे, संदेह असण्याचे कारणच नाही. कोणाबद्दल? आकाश आणि निरंजन दोन्ही व्यापक आहेत, घनदाट आहेत. शंका याचे काही कारणच नाही. त्रिगुण आणि गुणक्षोभिणी माया दोन्ही माईक आहेत. जे माईक असते, मायेने आवरण घातलेले असते, लटके असते, ते सर्व नाशिवंत असते. ज्या ज्या गोष्टी माईक आहेत, मायेशी संबंधित आहेत, त्या सर्व गोष्टी नाशिवंत असतात. आणि जे नाशिवंत असते ते अपूर्ण आणि एकदेशी असते. आपणसुद्धा सर्व मायेने वेष्टिलेले आहोत. आपल्यावर मायेचं आवरण आहे, त्यामुळे आपण अपूर्ण आहोत, एकदेशी आहोत. आणि त्यामुळे आपल्याकडे पूर्णपणे व्यापकता नाही. म्हणून त्रिगुण आणि गुणक्षोभिणी माया ही पूर्णपणे व्यापक नाहीत. समर्थांनी आपल्याला या दशकाबद्दल सांगितलं. पूर्ण दशक काय, त्याचं नाव दिलेलं आहे ते. आणि त्यानंतर आपण समासाला सुरुवात करतो आहे. पूर्ण समासाचं नाव आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण आणि अपूर्ण. तर समर्थांनी घ्यायला आपल्याला पूर्ण गोष्टी कोणत्या आहेत, अपूर्ण कोणती आहेत. अपूर्ण गोष्ट एकदिशी असते आणि पूर्ण गोष्ट सर्वदिशी असते. आणखी याबद्दल आपण विचार करणार आहोत, अभ्यास करणार आहोत समर्थांच्या संगतीत. पण आज आपण या ठिकाणी आजचं पूर्ण करू.